थैंक यू। काकू, हा, आज आम्ही सगळे ऑफिस मधले पार्टीला जाणार होतो। कसली पार्टी ग? जुईला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट मिळाले ना, मग जय म्हणाला तिला आम्हाला सगळ्यांना पार्टी दे म्हणून। काय? हो, आणि तिच्या सोबत तो हा नवीन जो जॉईन झालाय ना आमच्या ऑफिस मध्ये, साई प्रसाद, तो सुद्धा पार्टी देणार होता, कारण तो पण तिला असिस्ट करतोय। अगं मग जायचंच ना पार्टीला। घरी सांगितलं नव्हतं ना, म्हणून मग नाही गेलो। आणि जयचं सुद्धा खूप काम पेंडिंग होतं। बरोबर। काय ग, पण आता हे पार्टीला वगैरे जाणार होतात म्हणजे ऑफिस मधलं वातावरण शांत आहे ना? हो तसं आहे, पण आता ती रजनी परत आली। अगं रजनी परत आली असली तरी आता कुमुदिनी आणि अविनाशला सगळं माहितीये, त्यांनी त्यांचा निर्णय देखील सांगितलाय। मग आता ती काय करू शकणार आहे? नाही काकू, ती रजनी गप्प बसणाऱ्यांपैकी नाहीये, आणि त्यात तिने स्वतःहून हे सगळं शोधून काढलंय, तर एवढ्या सहजासहजी ती हे सगळं वाया नाही जाऊ देणार। बर बर, हे बघ, तू आत्ता विचार करून टेन्शन घेऊ नकोस उगाच। आतापर्यंत काही नाही ना झालं, मग आता ह्यापुढे सुद्धा काहीही होणार नाही। बर, तुझं काम उरकलं का? हो। हे घे, हे पैसे हे अण्णांनी ह्यांना दिले होते। कशाला? म्हणजे अगं, अण्णांना इथे राहणं अवघडल्यासारखं वाटायला लागलंय। आदिती, तू अण्णांशी एकदा बोल ना, त्यांना समजावून सांग। अगं, ते ह्या घरातलेच आहेत। हा, आता त्यांचा मान राखायचा म्हणून ह्यांनी हे पैसे घेतले, पण त्यांनी मला सांगितलं की आदितीला हे पैसे परत देऊन टाक। आणि हो, अण्णांना ह्यातलं काही कळू देऊ नकोस।